अतिशय संतापजनक बातमी समोर आली। एसटीचा पास नसल्याने 5वीत शिकणाऱ्या प्रथमेशला कंडक्टरनं हायवेवरच उतरवलं। मंगळवेढ्यात ही गंभीर घटना समोर आली आहे। एसटी पास व पैसे नसल्याने कंडक्टरनं चिमुकल्याचं रडणंही ऐकलं नाही। शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या प्रथमेश पाटील या विद्यार्थ्याबाबत ही घटना घडली आहे। एसटी बसचा पास घरी राहिला म्हणून 5वीत शिकणाऱ्या प्रथमेशला कंडक्टरनं चक्क हायवेवरच लाल परीतून खाली उतरवलं। ही घटना शनिवारी संध्याकाळी मंगळवेढा इथे घडली। शाळा सुटल्यानंतर मंगळवेढ्यातून आपलं मूळ गाव असणाऱ्या ब्रह्मपुरी येथे 5वीमध्ये खरं तर शिकणारा प्रथमेश राहुल पाटील विद्यार्थी येत होता आणि एसटी बसमध्ये प्रवास करत असताना कंडक्टरनं पास मागितला। त्यावेळी प्रथमेशच्या दप्तरात पास नव्हता। आज घरी राहिलं ते लक्षात आलं। यावेळी कंडक्टरनं तिकीट काढा असं सांगितलं, मात्र प्रथमेश जवळ पैसे नव्हते। माझ्या पप्पांना फोन करा, ते तुम्हाला पैसे देतील अशी विनवणी देखील या चिमुकल्यानं केली आहे। मात्र कंडक्टरने पासही नाही आणि तिकीटही नाही म्हणून एसटी थांबवून चक्क प्रथमेशला मंगळवेढा सोलापूर 4 पदरी हायवेवर खाली उतरवलंय। भाजपचे फायर ब्रँड नेते नितेश राणे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये नितेश राणेंच्या 3 जाहीर सभा होणार आहेत। हिंदुत्ववादी मतांना राणे साथ घालणार असल्याची माहिती आहे। नांदेड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी शहरात बैठक घेतली, मात्र यावेळी प्रभागातील नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आलाय। मागील 5 वर्षात निवडून आलेला उमेदवार परिसरात आलाच नाही असा आरोप करून मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। बाकी सदस्य आमच्याकडे 5 वर्ष तुम्हीच घेऊन आलात, ते काही स्वतः आले आणि ठीक आहे। आमचं व्हिजन असं आहे, साहेबांचं जे व्हिजन आहे नांदेड विकसित करण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मताचं प्रोव्हिजन आवश्यक आहे। आणि आपल्याला हे जरी उमेदवार कसं आहे हक्काने भांडतो आम्ही, भवरे साहेब असतील, अगोदर कनकदंडे होते आपल्याकडं, यल्लम असतील, यांना राग येतो आमचा खडतर बोललेल्याचा, परंतु हक्काची माणसं आहे म्हणून बोलावं लागतं। सोलापूरला दररोज पाणी पुरवठा करू शकलो नाही तर आमदारकीचा त्याग करेन असं मोठं विधान आमदार देवेंद्र कोठे यांनी केलंय। अनेक सभांमध्ये जबाबदारीने सांगतोय की 892 कोटी रुपयाची योजना मंजूर करून घेऊन या शहराला रोज पाणी पुरवठा केल्याशिवाय मी माझ्या आमदारकीला मत मागायला तुमच्या दारात येणार नाही, हा शब्द मी पुन्हा आज तुम्हाला सिद्धरामेश्वरांच्या साक्षीने देतोय। जर मी माझ्या लोकांना रोज पाणी देऊ शकत नसेल तर मला अशी आमदारकी नकोय, मी माझ्या असा आमदारकीचा त्याग करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।